Thank you.
तपाचे सामर्थ्य तपिनेला मूप चिरंजीव कल्प वैकुंठना देवी मातृपितृ भरता मातृपितृ भरता सगृद्रा पार चतुर्भुज नर भोवनी गेले ज्ञान गुणगमे ज्ञानदेवाला धले निवृत्तीने दिले माझ्या हाती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना त्यांच्या कृपादाने कथिता विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास प्रसंगानुसार आता जर पाहिलं पर्वणी आहे एकादशी म्हणजे पर्वणी आहे प्रगती जीवनाची आता एकादशी पर्वणी 16 असं केलंय काय आणि पुढे काय करतो काय वैष्णव मेळा म्हणजे याच्यामध्ये 2 बाजू पण वस्तुस्थिती एकच पण 2 बाजू सांगताय ठीक आहे ज्यासाठी तसं कारण एकाला 2 रुपयाची साथ पाहिजे एका त्यांच्या आईवरच नाही म्हणून देवाने 2 दिले ना तसं 2 बाजू दाखवायचं का आणि 2 यातून एक आपल्याला निवडायचं आणि एक निवडण्यासाठीच आपण आलो हो जर पाहिलं तर ही जीवनयात्रा सफल होण्याकरता आपण सावध व्हायला पाहिजे कोणी आपण का तर आपल्याला सगळ्यामध्ये योग्य असं स्थान मिळालेलं आहे योग्य असं स्थान दिलेलं आहे आपला मालक श्रीमंत आहे त्या श्रीमंताने स्थान दिलेलं आहे मग आता श्रीमंताच्या स्थानामध्ये आपण येऊ नये आपण श्रीमंती बघावी का तरी नाही बघावी बाबा काय करायला पाहिजे नाही श्रीमंताची लेकरावी श्रीमंतीच बघावी का तरी नाही बघावी नाही का आपण श्रीमंताची लेकरावी इतर युनिटे पाहू आपण इतर युनिटे जर पाहिलं काय सांगावं काय पॉझिटिव्ह आहे इतर युनिटे पाहत असलं काय पॉझिटिव्ह आहे इतर युनिटे जर विचार केला तर बापरे किती त्रास असेल आता आपल्याला आपणच या मंडपात आहोत तोपर्यंत
सावध आहोत पण मनपातून घरी गेलो का परत आपणही कुठे अडकतोय आपणही कुठे अडकतोय कधी थोडे अडकलेले सुद्धा दुःख होते तेव्हा हे कायम अडकलेले आहोत त्यांचं काय असेल आपल्याला विचार का करायचंय थोडं अडकलं तरी एवढं दुःख आहे एवढं त्रास आहे मग कायम अडकलेली अवस्था 3% पाहिलं तर 4 खाणीमधून किती एवढी भाऊ 83 एवढी बरोबर आहे 4 खाणीमध्ये आणि शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आहे 1% पण 1% एवढी पावर आहे एक पावर आहे एवढी इतकी ताकद आहे संघ ठेवला तर लगेच पैसा आहे वेळ काळ नाही वेळ काळ नाही मला वाटत आहे पुरावे आहे अभंग आहे संत असलेली आपली पिढा निघून जाते पिढा आहे बरं का वाचना ही पिढा आहे वाचना ही पिढा आहे तर चांगली असेल काय सांगू चांगली असेल तर लाभ आहे आणि वाईट असेल तर फजिती आहे हो कारण दोन्ही बाजू सांगितल्या नाण्याला एकच बाजू नाही दोन आहे वाचनेच्या संगे जन्म घेणे एकाच नाण्याला दोन बाजू वाचण्याच्या संगे त्याला पडतो दुःख बघायला येतं एका योजनेमध्ये पोटी बेला पडतोय सामान्य दुःख नाहीये आपण हेअर कंडिशन मध्ये पाहतो आता बाहेर आल्यानंतर हेअर कंडिशन पाहतो का हो बाबा कोणाकडे गेलो आपण पलंग पाहिजे बसायला गाडी पाहिजे खुर्ची पाहिजे नाही का टेबल पाहिजे नाही का असं म्हणतो का नाही मला सांगा आपण ज्या कुणामध्ये जन्माला आलो तिथे काय काय होतं मौज मागायला काय काय होतं जेव्हा आपण ही अवस्था आपल्याला मिळवायची होती मिळाली होती ती एअर कंडिशन होती तर चांगली होती का वाईट होती पुढे जायचं आपल्याला थोडक्यात प्रमाणात या ना चांगली गोष्ट आहे धक्का बसलाच पाहिजे त्याच्याशिवाय पैशाला नाही आणि एअर कंडिशन आहे बाबा 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 आतमध्ये पाहिलं दिसायला किती चांगलं दिसतंय याला पाहून हे वरच्या सोंगाला पाहून सगळे जण त्याचं मशागत करतात वरच्या सोंगाची मशागत करतात सगळे ना का पण आत पाहिलं ओपून आत पाहिलं तर काय पाहते आतमध्ये काय आहे मोकट बघून थोडं आपल्याला लवकर जायचंय जेव्हाकडे आपण मागणी करत होतो का अडकलेलो होतो एवढे मागणी करत होतो यात्रा करत होतो देवा तू आमचा मालक आहे मग तू मालक आहे तर मग सोडायचं काम तुझं आहे आणि सगळी तुझ्यावर आलेली अवस्था आहे कारण जन्माला तू घातलेला आहे मग या यात्रेचं सोडवायचं काम तुझंच आहे मग
त्याचा मोबाईलला काय मिळेल? काय मिळेल म्हणजे तुम्हाला कधीच आम्ही विसरणार नाही. तुम्ही हे सगळ्या इंद्रियाने तुझं भजन करू, या इंद्रियाने तुझं भजन करून तुला विसरणार नाही असं जाप दिलेलं आहे प्रत्येकाने. कोणी नसेल तिला मार्ग गेलं नाही, पण प्रत्येकाने जाप दिला आम्ही विसरणार नाही. आता विसरले घसरले तो विषय सोडून द्या. नाही जाप दिलेला आणि तीच गोष्ट आपली झालेली आहे. पण आधी भजन करत होतो, आईच्या सर्वदा भजन करत होतो, कारण आईला वळण होतं, आईला वळण होतं. सांगायची गोष्ट आधी पुरावा घ्यावा लागेल आपल्याला. आई म्हणला म्हणजे मग कोणाचं सबंध घ्यावं लागेल, कोणाचं सबंध घ्यावं लागेल. लक्षात येतं का सगळ्याच्या? कोणाला सबंध घ्यावं लागेल. बाळाची आई भजन करत होती. होती कोण? कुठल्या कुळातली? राष्ट्रीय कुळातली. त्या बाईला भजन एवढं आवडत होतं, एवढं आवडत होतं, ते आवडीने भजन करायची. आज गर्भ वाढत होता. परिणाम काय झाला? परिणाम काय झाला? भाग्यवान होता तो, त्याची आई बी भाग्यवान होती आणि म्हणून जोडीचा संबंध त्याने पालन केलं. आणि ती पालन केल्याची अवस्था बाहेर आला तरी विसरला. बाबा बरोबर सांगतो, बाहेर आला तरी विसरला. आता आम्ही बाहेर आलो, पण आपण आहे का? आपलं भजन नाही का? म्हणजे प्रल्हादाची अवस्था आपल्याला मिळाली नाही अजून. प्रल्हाद म्हणजे बाहेर आला तरी बापाने शासन केलं तरी ऐकलं नाही. एवढी गंभीरता आपली आहे. आपल्याला एखादं नाव दिलं लगेच सोडून मार काढ लागतो, काढला लोक नाव देतात. पण प्रल्हादाची अवस्था, हा आईच्या कुशीतला विषय सांगतोय मी. आई कशी असावी? आई जर खंबीर असेल तर लेकरं सुद्धा खंबीर आहे. ते म्हणतात ना खातशी खापरं आणि बाय कशी. हो, माझी अवस्था आणि ती अवस्था, ती अवस्था काय सांगू. आजही आपण पुरावा घेतोय. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. तात्काळ 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 बोलता चालता अवस्था प्राप्त झाली. आता काय होत असेल त्याला? काय होत असेल? आनंद का दुःख? आणि तीन गोष्ट, दोन भक्त होते देवाचे, एकच नाही दोन होते. भगवान परमात्माने अवतार घेताना उद्धवाची अवस्था आहे आणि अवतार संपवायच्या वेळेला उद्धव आहे आणि प्रल्हाद आहे. प्रल्हाद येताना आणि जाताना उद्धव आहे. आता उद्धवाला दुःख झालेला आहे. कशाचं? हो, देव जाणार मला सोडून, देव सोडून जाणार मला. मला आता इथं बोल लागत नाही, काय होईल सांगता येत नाही. इतका छंद लागला होता का? तर त्याच्या विचारीत मला थोडं सुद्धा करमत नाही. अशी ज्यांची अवस्था, अंगभूत अवस्था त्याला म्हणतात. अंगभूत अवस्था भोगायची आहे. ती केव्हा? सतत छंद असेल तर, सतत छंद असेल तर ती अवस्था भोगायला मिळेल. छंद नसेल तर मिळणार? हो, आज मी तसंच आहे. तेवढे आता जर पाहिलं तर ही इंद्रिय आपल्याला, हे शरीर आपल्याला एवढ्यासाठी दिले का? तर ह्या योनीमध्ये, ह्याच देहामध्ये भोगो मुक्तीचा वाटतो. ह्याच डोळ्याने, ह्याच असलेल्या आयुष्याने, या शरीराने तो आनंद भोगता येईल. तर कशाने येणार नाही. मग मला सांगा, आता आपल्याला ती चांगली प्राप्त झालेली आहे. आता याचा उपभोग आपण काय घ्यावा? आपण मग पुढं हे बरेच होऊन गेले का? हे कोण घेईल? कोण घेईल? सगळं सोपं आहे, सगळं सोपं आहे. पण त्याला कोण? गाता तो जणी नरदेहानी
एवढं कळलं पाहिजे. हात पाय मनुष्य देह मिळलेला आहे, त्याचा उपभोग आता आपण काय करायचा आहे, आपण आपली ओळख करायची आहे. आपण आपली ओळख करण्यासाठी आलोय. आपल्याला आपण ओळखलं का, इथं आपल्या फैसला आहे. आपल्याला आपण ओळखलं का, आपण नेमकं कोण आहोत. बरोबर आहे. माऊलींचा निरोप आहे. माऊली म्हणतात ही अवस्था प्रत्येकाला कळलीच पाहिजे. माऊली सांगत आहे आपण कोण आहोत नेमकं. दिसतंय ते ज्याच्यामुळे हे चाललंय ते इथं मात्र आपल्याला मिळला पाहिजे. आपल्याला आता दिसतंय ते आपण आहोत का ज्याच्यामुळे दिसतंय ते आपण आहोत. हा संदर्भ लागण्याकरता जर पाहिलं विचार करायचा आहे आपल्याला. हा पैशाला मिळण्याकरता विचार करायचा आहे. मला सांगा का बोलतोय तो पाहिला का, तुम्ही बोलतोय तो पाहिला का, आणि पाहिलाय तो बोलतोय का. पाहिला तो बोलतोय का आणि बोलतोय तो पाहिला का, हे एवढं कळलं तरी पैशाला. हो परमार्थ इथे आहे. याच्याकरता जर पाहिलं तर आपली परंपरा जिवंत पाहिजे. जिवंत परमार्थ म्हणजे समजूत, सद्गुरु कृपेची समजूत. हो मला वाटतं एका अभंग आहे पा, सद्गुरु नायके पूर्ण कृपा. नामदेवरांचा पुरावा आहे. अभंगच नामदेवरांचा अनुभव आहे. आता अनुभव आहे म्हणून सांगतात का नाही. मला सांगा त्याच्या आधी नामदेवरांची अवस्था सगळ्यांना माने सगळं सांगत राहणं बरोबर नाही. वेळ कमी आपल्याला. नामदेवरांची अवस्था हो त्यांच्या पाहिलं तर पाषाण तसं म्हणलं तसं कार्य करत होतो. एवढी ताकद फिरविल्या रावळ जेवढ जगामध्ये ख्याती नामदेवा ते दुर्प्यावो अशी क्रांती करणारा रामदेवराय आहे. पण आता काय सांगतात, मला ज्यांच्या कृपेचा प्रसाद लाभला त्यावेळीची अवस्था काय झाली. नीज वस्तू दाबली दिसणारी का हैसाला सांगितला. नीज वस्तू ज्याच्यावर हे सगळं देव चलते, जग चाललंय, जगाचा व्यवहार होतोय, त्याला निर्वस्तू म्हणतात. आणि ती सद्गुरू भक्त दाखवतात. इतर कोणी दाखवू शकत नाही. बघा बरेच परमाना होऊन गेले. गुरुजवून खेळायला गेला. हा नाद निर्वस्तू म्हणजे हा नाद आहे. हा नाद ज्याला ऐकू येतो तो भाग्यशाली. दहा ठोके पडतात. एखाद्याला एखादा ऐकू आलं तर भाग्य. हो 10
त्यापैकी एखादा तरी नाद ऐकू येतो का? नील वस्तू दाविली माझी मत आणि ही गोष्ट त्यांना प्राप्त झाली आणि माणसात देव त्यांना पहिला पाहता येत नव्हता. माणसाला ते जुमानतच नव्हते. माऊलींच्या संघ फिरायला नकोच म्हणत होते अशी त्यांची अवस्था. नवे नवे गोरोबा काकांच्याकडे येतच नव्हते. का हे भांडखोर आहेत, हे मारामारी करणारे आहेत. मग यांच्यापैकी मला एकाकडे जायचं मग तिकडे लावलं. आता तिकडे लावल्यावरती कोणाची मंडळी होती? कोणी तयार केलं होतं ते? नक्की सांगा बरं का. घोटाळावाणी शक्यता आहे. नाही चांगला विचार केला तर ज्यांचा छळ केला होता त्यांनी परिवर्तन करून दिलं, उपकार केले. आपल्याकडे काय भानगड आहे? ज्यांनी जर आपल्याला त्रास दिला तर त्याच्यावर उपकार करतो का अपकार? आपण त्याला कोर्टात घेतो, जाऊ द्या कोर्टामध्ये, बरोबर आहे. पण त्याने काय केलं? काय केलं? उपकार केले आणि उपकार करून आज भक्ताची संधी प्राप्त करून दिली, भक्ताचा आनंद प्राप्त करून दिला. आणि तीच गोष्ट नामदेवरायाने प्राप्त करून घेतल्यानंतर काय सांगायला, माणसात काय पण त्याला सोन्यामध्ये येत होता, सोन्याच्या पाठीमागे पडत होता, सोन्यामध्ये सुद्धा ते दिसत होतं. माझे सुख माझा दाविले डोला मला दाखवलं. एवढं उपकार आहे. सद्गुरू म्हणजे रस्त्यावरती काही काही बोलायची काही अवस्था नाही बरं का. सद्गुरू हा संत कुळीचा राज आहे, प्राण विसावा आहे. मला वाटत आहे नवी आज्याचा आणि दुसरा श्लोक आहे, जे जाणणे आगवी यांच्या गावी. नवी आज्याचा दुसरा श्लोक आहे, जे जाणणे आगवी यांच्या गावी गुरुच वाक्य आचार्य याचं गणित नाही, उपमाच नाही. आपण देवाच्या उपमा देऊ शकतो, अनेकांच्या उपमा देऊ शकतो, पण संतांची उपमा नाही, सद्गुरूची उपमा नाही. काय सांगितलं त्यांनी? काय पुरावा दिला? इकडे आपण सहज म्हणतो काय नाही सद्गुरू सद्गुरू, पण सद्गुरूची जी काही अवस्था आहे, सद्गुरू हा माणसं मेले जिवंत करतोय. तुम्ही पाहिलं पण नाही, पण मला दिसले, मला पाहायला मिळले माझ्या सद्गुरूच्या कृपेने, म्हणून सांगतोय. हो, मेलेले माणसं जिवंत केले. आता जिवंत माणसं मारताय, काय करावं? जिवंत माणसं मारताय. आणि संतांची ताकद अशी आहे. आणि ती गोष्ट नामदेवराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये माझी निज अवस्था मला दाखवली, माझी हरवलेली अवस्था मला दाखवली. म्हणजे नेमकं काय दाखवलं? काय दाखवलं? मला वाटतं पुरावे घ्यावं लागतील. पुरावे घ्यावं लागतील. एक तू नाना परी तंतू आहे.
कापूसच आहे का कपडे आहे? पुरावा घेतलाय आपण. अजून आम्हाला आता सध्या काही मंडळी म्हणतात तुम्ही बाहेर आले हो, मग डोक्यात टोपी घाला. आता उलटय का तुझं? डोक्यात टोपी घाला. तसं सांगतात. कापूस आहे का कपडे आहे? एकच माती, दुसरं दृष्टांत आहे. एकच माती नाना परी, नाना परी भिंती, राधन आणि सुगडे. जगामध्ये एकच बाळी नाही, पुरवा नाही. एकच सोडे नाना परी लेणे, बाळे आणि बुगडे. तुम्ही लगेच गप्रावून घेता तेव्हा कसं काय व्हायचं? बाळे आणि बुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उभे म्हणे मुक्ताबाई. काय म्हणे मुक्ताबाई ऐका सांग देवा, हीच गोष्ट नामदेवरायांना समजून दिली. कोणी? सद्गुरूने. खरा तो आणि खोटा हे दोन्हीचा पैशाला लावून दिला. आतापर्यंत तुला असं वाटत होतं ना, ते सगळं फोलकट होतं, खोटं होतं, मुर्गजळ होतं, स्वप्न होतं. जागेवर केलं, जागा करून काय दाखवलं? आपलं स्वरूप दाखवलं. ब्रह्मदिशे उघडे जगामध्ये, ब्रह्मदिशे उघडे. ब्रह्म स्वरूप सगळं आहे, हे सगळं ब्रह्ममय होत आहे. मग आपण ब्रह्म आहोत कधी आहोत? माऊलीला हे सांगायचं आहे. सत्य आहोत का असत्य आहोत? हे एवढं समजण्याकरता सद्गुरू पाहिजे. म्हणून उजळा करणारी जी अवस्था आहे ती सद्गुरू आहे. जगामध्ये उजळा करणारी अवस्था आहे. म्हणून सद्गुरू सेवा केली पाहिजे. आपण सद्गुरू सेवा करत नाही आणि म्हणून हा पैशाला मिळत नाही. सद्गुरू सेवा म्हणजे दिलेली साधना. ही साधना अंगभूत होत नाही. ही साधना अंगभूत होत नाही तोपर्यंत परमार्थ नाही. पहिला अभंगाचा पहिला चरण हरिपाठ वेळ येते. हरिपाठ आपला रोज पाठ आहे का नाही? हरिपाठच चाललाय ना. हाच आहे हरिपाठ. जर अजून आपण आपल्याला नाही तर बाकीचं काय? बाकीचं काय? हरिपाठ किती मुखी जरी गाय पवित्र तो होय. एवढी ताकद आहे कशामध्ये? आपल्या आचारामध्ये, विचारामध्ये. आपला आचार विचार करण्यासाठी सद्गुरू सेवा म्हणजे आपला आचार विचार शुद्धीकरण आहे. हे जीवनाचं साध्य करण्याची अवस्था आहे. माणूस हा उत्तम आहे. माणसाकडे नामांकित असं शरीर आहे, नामांकित असं इंद्रिय आहे. इतर योनीमध्ये ती पूर्तता नाही. इतर योनीमध्ये ती पूर्तता
देवाला नाही, फक्त माणसाकडेच आहे. म्हणून या इंद्रियांचा आणि या शरीराचा काय उपयोग करायचा आहे? हा, काय उपयोग करायचा आहे? भजनासाठी दिलेलं आहे, भजनासाठी. हे भजन व्हायला पाहिजे, ते नाही. हे भजन, हे खरं भजन आहे. याने देव अंकित होतोय, पुरावा आहे. हा, याने देव अंकित होतोय, याला पुरावा आहे. नामरूपे जळले चित्त त्याचा दास नाम रूपामध्ये जर ते जोडलं तर हे नाम आणि तुमचं आमचं असलेलं रूप, याचं जर एकीकरण झालं तर, याचं जर एकीकरण झालं तर देव अंकित होतो. हे देव अंकित होण्याची लक्षण आहे. अंकात ती अवस्था तयार होते, तो देव अंकित होतोय. आतमध्ये देव बसलेला आहे. ये नरा आत बघणारा, जीवा खरा नवे ही माया, तो बुद्धिदर्पणी ब्रह्मविष्टी छाया. ओंकार प्रणाम उच्चार होय साचार, आत बघ कैसा. हे अवाङ्मय, हे अवाङ्मय, वाङ्मय नाही, हे अवाङ्मय. तुम्ही ऐसा वरवरी मेघ अंबरी उठून मावळती, ते तत्व तुझ्या अनुभवा येई. काय सांगितलं? आतून जी अवस्था आहे, आतून बिघडते, आतून दुरुस्ती आहे. मला सांगा, पोट दुखते, पोट दुखते, पोट दुखते, डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने सांगितलं औषध घ्या, इंजेक्शन घ्या, सलाईन लावा. ते म्हणे मला पोट दुखतोय, म्हणजे पोट दुखतंय तर मग हे बाटलीवर औषध घ्या आणि ते हलवून घ्या. विचाराची देव घेऊन झाल्यामुळे घोटाळा. हलवून घ्या, आता हलवून घ्या. ते बसलं, बाटली हलवी, कधी पोट राहील, कधी राहील पोट. हलवायला सांगितलं का खास प्यायला सांगितलं? वेळोवेळी घ्यायचं आहे. रीत सांगितली पण रीत कळत नाही. तसंच आहे, तसंच आहे. साधू संत म्हणतात, जन्माला आले ना हरिनाम घ्या, जन्माला आले हरिनाम घ्या, हरिनाम घ्या. तुम्ही तसे नका जाऊ, प्रसाद घ्या. काय घ्या? प्रसाद घ्या. हा प्रसाद आहे, हरिनामाचा प्रसाद आहे. आणि हरिनामाचा प्रसाद या माणसाने घेतला नाही तर एक दिवस अशी काही संधी येणार आहे. आपले आयुष्य संपत चाललेले आहे, समजून घ्यायचे. आपले आयुष्य संपत चाललेले आहे, पाठीमागे बोका तयार आहे. आयुष्यात आता आहे पहा, काळ जपत सेमा सोयीचा घोर वहा. याने लागा, त्या मालकाला जवळ ठेवा. तो मालक आपला करून घ्या, तरच फायदा होणार आहे. इथे काळ आपल्याला सोडणार, काळ कोणाला सोडत नाही. बाबा लय पुरावे देऊन सांगतात, मी बरेच वेळा ते ऐकतो. असं सांगतात का कोणी वाचत, कोणी वाचत नाही. मग सावध व्हायला पाहिजे का नाही? कोणी वाचत नाही. त्यांनी तुला सांगितलं की पहिलं बोल बरेच म्हणले, म्हणूनच गेले. कोणी जगत नाही. पण इकडे असं सांगतात का नाम घेतलं असता, आधी साधना केली असता, काळ सुद्धा तिथं येईल. मला सांगा, काळ ही साधना जी आहे, ही साधना जी आहे, हे साधनेमध्ये जी ताकद आहे, तिथं देव तयार होतोय. हे साधनेमध्ये देव तयार होतोय. देवच आहे, बाहेरून दिसणार हे तुला नाव रूप आहे. मग पुरावा होऊन गेला, देव नटला, ज्ञानापरी भरून उरला, चराचरी देव आहे, देव आहे, हृदय देव आहे. पण पुढे आता हृदय मध्ये त्याला असेल, त्याला कळत
कुठे शोध करायचंय आपण आपला शोध कुठे लावायचा आहे हृदय कुठे आहे माझा भाऊनी सांगितलं 4 प्रकारचं अंतःकरणाचा भाग सांगितला त्यातच काय हा हृदय मंदिरी मला वाटतं 15वा अध्याय आणि 15वा श्लोक आहे पुरावा आहे ऐका पाठ येरवी सर्वांच्या हृदयी मी देशी अमुक वस्तू आता अमुक म्हणजे उत्तर ठेवलं का नाही मी अमुक आहे ऐकली जी बुद्धीस पुरे आता कुठे आणलं आपल्याला बुद्धीस पुरे हारण्याची आता बुद्धीच बुद्धीच पुरण कुठे हा मला वाटतं पहिला अध्याय वाचा ओम नमो पहिला अध्याय काय म्हणतो बा ओम नमो जी अध्याय वेद वेद प्रतिपाद्याचे जे सुसुविद्या आत्मरूपा गणेश देवा तूच गणेश सगळ्यांचा मालकच तू सगळ्यांचा देव तू आणि तुझा आमचा संबंध आहे आणि तोच या साधनेने प्रगट होतोय तोच या साधनेने प्रगट होतोय आता आम्हाला असं वाटतं हे असं का करतोय असं का करतोय मला सांगा आधी सगळ्यांना ज्ञात आहे मागच्या वाढवाडण्याची कथा सगळ्यालाच माहित आहे नामदेवाची अवस्था नामदेवाने कीर्तन करावं देवाने कुठपर्यंत नाचावं कुठपर्यंत कपडे असताना कपडे सुटेपर्यंत नाचावं दुसरी बाजू या भागाचा चरण म्हणा येतो का तुम्हाला चरण नाही 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 बाबा काय प्रमाणे होतं नाम याची डोळे तुमचंच बरोबर आहे नाम याची जमी लोळे जनाबाई लोळत होती म्हणे तेवढ्यात घेऊन जातात होते याच नवल नाही पण जनाबाई लोळत होती ना ऐकू ना का पाहिजे सगळ्यांनी पाहिजे नाही ऐकू ना पण आता पाहायला मिळते ते त्या नामाने होते का वेगळा नाम तेच आहे का नवीन आहे हा आलादीच नाम आहे उमेला दिलं होतं तेच आहे वेगळं आहे वळ्याच्या मुलाला दिलं तेच आहे का वेगळं आहे रामायण जो करतोय त्याला तेच नाम होतं का वेगळं होतं तेच होतं आता जे नाम आहे तेच आहे का वेगळं आहे मग जनाबाईची ती अवस्था होते आता आमच्या महिलांची आमच्या वाट्यांची ती अवस्था होते बरोबर का तू किती नाचे टाळे पेटे प्रेमे काही घडी आहे तीच आहे पण ज्याला वेळी
ज्याला कळली त्याला ते बरं वाटतंय, पण ज्याला मिळले आणि कळलं नाही त्याला ते वाईटच लागतंय का? हे असं का होतंय? बऱ्याच मांडायचं आता स्वप्न पाहायला मिळतंय. हे असं व्हायलाच नको. मला सांगा, स्वयंपाक करताना उकळी येऊ द्यायची नाही आणि चव घ्यायची. छान पिढ्या घ्यायचं चव येईल बाबा येईल. मग मला सांगा, उकळल्याशिवाय हा प्रेम भाव तयार होईल का? प्रेम भाव तयार झाल्याशिवाय जेवण मिळेल का? भावे विना देव परंपरा नसेल तर करणार नाही, पण परंपरा केली तर निश्चितच निश्चित हो. एक वेळ अशी काही अवस्था झाली पुण्यामध्ये, लग्न होऊन 10 वर्ष झाले पण पाळणा काय हलवत, पाळणा हलत नाही. आता काय करायचं? सासूबाईला घरातले माणसं लय कुरकुर राहते महिला मंडळामध्ये, एवढे जेवतात अजून काही नाही. मग तुम्हाला काही कळत नाही. दुसरी अजून तिसरी, अजून तिसरी, अजून तिसरी, असं करता करता काही मी बऱ्याच केल्या. मला सांगा ना, नंतर राहायचे किती होत्या? होते का मुलं? होते का? होते का? काय देव ज्या मातेने शाप दिला त्या शापामुळे मुलं झाली. मला काही बाकीचं माहित नाही. शाप दिल्यामुळे मुलं झाली. श्रावण बाळाच्या आईने शाप दिला होता. तू सुद्धा आमच्यासारखा वनवन करून मरशील लेकरांच्या वेळी, असंच सांगितलं होतं. बरोबर आहे. आम्हाला जर पोराची वनवन पाहायला लावली तसं तुला सुद्धा तुझ्या पोरं वनवन पाहती. जवळ कोणी थांबणार नाही असं शाप होता. आणि ती शापाची अवस्था मुलं झाली. आता या बाईला असं वाटलं आता काय करावं. जर आता सासूबाईचे रोज पूज चालले, आता कुठेतरी मुलगी पाहू येतच नको. आता काय करायचं? आता काय करायचं? मग बाया उच्चारा राहतात. काय केलं? हे पण ही तिथे उडाले ना व्यक्तीने. अजून याच्यावर एक बांधली का? 9 महिने बांधत राहिले. किती झाले ते? प्रत्येक महिन्याला एक चिंदी बांधायची. सासूबाई म्हणजे काहीतरी फरक झाला बुवा. नाही नुसतं 90 विषयाचं नाव काढलं तर एवढं होतंय. 90 विषयाचं नाव काढलं तर एवढं होतंय. मग जर घराण्यावर जर केला तर मला सांगा, देवाकडे मागणी केली तर देवा अरे तू सगळं जर आम्हाला दिलंय तर मग हे तुझं तू घे. तू देणार आहे, ही ताकद तुझी आहे, तुला द्यावाच लागेल. मिळणार नाही पण आम्ही ती मागतच नाही. बोलायने नवस केला. ऐकून आपला दृष्टांत कायसाठी आहे? पटत नाही म्हणून. बोलायने नवस केला देवा पुत्र दे मला. बोलायचं ऐकून स्वभाव आणि पोटी आले. जे कोणी दिलं देवाने दिलं ना, आपण देवाकडे मागावं तर कोणाकडे मागावं? आणि मग ही गोष्ट प्राप्त करण्यासाठी काय केलं त्यांनी सांगितलं, तू जे करतेस हे चुकीचं आहे. 12 महिने राहिल्यानंतर पाहिलं हे चुकीचं आहे. असं होईल का? मग आपलं तसंच चाललंय. परमार्थ चिंध्या बाजूनच चाललंय. जमन आणि इतर सांगितलंय काय? भक्ती बहिणीची लागली गोडी.
भक्ती बहिणीची लागली गोडी बोध पुत्र निर्माण केव्हा ते निर्माण होईल केव्हा निर्माण होईल केव्हा निर्माण होईल पुत्र निर्माण झाला देवा पुत्र निर्माण झाला देवा जर तसं केलं तर आत्मा राम हृदय प्रगटला आता मला सांगा प्रगटला का पहिल्यात आहे बाबा पहिलाच आहे. हा संशय आहे संशय आहे संशय आहे संशय गेला पाहिजे संशय गेला का ती वस्तुस्थिती जशीची तशीच आहे हा भ्रांती घालवायचं आहे आपल्याला माऊली भ्रांतीचा विषय सांगतात मला वाटतं पाचवा अध्याय भ्रांती आणि मला वाटतं सात लोकांचा भाग आहे पण भ्रांती पासून हिरत ते गुरुवाक्य जे भ्रांती पासून हिरतले गुरुवाक्य म्हणतो आत्मस्वरूपी घातले हिरोनी आपल्या ठिकाणी आपण आहोत आता मला सांगा आपण हरवलोय कुठे काळू बाबा तुकाराम बाबा हरवलोय कुठे आपण हरवलोय कुठे गोष्टी सांगत राहिल्या तर वेळ कमी आपल्याकडे गोष्टी सांगून आपलं परिवर्तन होणार नाही आतापर्यंत आयुष्य आपले फुकट गेले अजूनही फुकटच घालवायची का गोष्टी सांगत बसणं नाही वारंवार गोष्टी सांगता सांगता ऐकणाऱ्यांचे कान सुटून गेले बाटेत धरत कसे सुनत पाठे कान कळत कबीरा सुन रे भाई कबीर महाराज काय सांगतात कबीरा सुन बाई साधूची संग ठेव याला विचार आणि तो विचाराने आपण वाटचाल कर किती वेळ लागेल नाम घेता वाटचाली यज्ञ पावला नाम घेता वाटचाली यज्ञ पावला नाम घेता उठाउठी संसाराची ऐका नामाचा महिमा तुका म्हणे झाली एवढी भयानक अशी अवस्था आहे आपल्या जवळ आहे आपल्यातच आहे पण आपण त्याचा वापर करत नाही आता परत सांगायची थोडी वेळ आली बाबा तुमच्याच घरात ही सगळी अवस्था होती तुमच्याच घरात म्हणजे तुमच्याच कुळात असं सांगतो मी तुमच्याच कुळात ही अवस्था होती आणि तीच मधुभाऊला मिळली मधुभाऊ हरके भाऊ आता मला भाऊ सांगत होते ना ज्यांनी या विचाराची धुरा चालवली होती काय आणि हा आनंद श्रीपाद बाबाच्या विचाराने चालत होता तो कसा चालत होता तिथं सकाराम बाबा होती तुमच्या गावात भेटी होती ना त्या सकाराम बाबाला श्रीपाद बाबांनी अन्वयी करून घेतलं होतं आणि त्यांच्या आधाराने मधू बाबा झाली होती म्हणजे तुमच्याकडून ते आलेलं आहे तुमच्याच इथं तयार झालेलं आहे ही श्रीमंत माणसं आहेत ही सगळी श्रीमंत माणसं आहेत त्या श्रीमंत ठिकाणी आपण आलेलो आहे आपण किती व्याधक व्हायला पाहिजे ही उतराई होण्याकरता आपले जवळ काहीच नाही का इथं ते तयार झालेलं आहे बाबाचं आणि ते इथं तयार झालेलं आहे आणि तेच बरशी बाबांनी ते सांभाळून आणि आपल्याला या अवस्थेत आणलंय बाबाला जवळ घेत आहेत बाबाला जवळ घेऊन हा आपली समजूत काढतायत अजून काय पाहिजे किती झोप आहे आणि म्हणून जर पाहिलं ही अंगभूत अवस्था होण्यासाठी हा अभंग हरिपाठातला निवडलेला आहे त्यासाठी अंगभूत अवस्था हरिपाठातून हरिपाठ हा माऊलीचा अनुभव आहे माऊली म्हणतात हरिपाठ कीर्ती मुखे जरी काय पवित्र तो होय दुसरं मुखाने त्याचं वर्णन केलं तरी हे सगळं शरीर
पवित्र होते आणि त्याचं शरीर पवित्र झालंय त्याची पुढे काय अवस्था आहे तपाचे समर्थ एवढी ताकद आहे हरिपाठामध्ये काय ताकद आहे तपाचे सामर्थ्य हे हरिपाठ करत असताना एवढे तप होतात हे हरिपाठ करत असताना एवढं तप होतात पण हरिपाठ जर समजलंच नाही तर हरिपाठ चालूच आहे पण अक्षर पाठ का हरिपाठ महत्वाचा भाग आहे हरिपाठ करावं का अक्षर पाठ ज्ञानेश्वरी वाचावी अक्षर वाचावी का सार काढावं नाथ बाबांनी ग्रंथ लिहिला भागवत त्याच्यामध्ये मला वाटतं दुसरा अध्याय 40 श्लोकाचा भाग आहे हरिनाम गुण कीर्तन कीर्ती काय प्रमाणे जागृती एक स्वप्न आहे हरिनाम गुण कीर्तन कीर्ती अखंडाचे अखंड बरं त्या काळापासून आतापर्यंत पुढे अखंड सांगितलं हरिपाठ कीर्ती मुख्य झाली काय पवित्र तो होय देह आत्मन सांगितलं आत्मन फार किंमत जर ही तर पाहिलं हरिपाठाची जर किंमत एवढी आहे आणि हरिपाठ समजून घेतला तर त्या माणसाची किंमत काय होईल मला सांगा भगवंताचा आचार विचार इतका मोठा आहे इतका मोठा आहे इतका मोठा आहे तर एकाने विचारलं अहो तुम्ही ज्यांचं भजन करता तो केवढा आहे ज्यांचं भजन करता ते केवढा आहे आता आपण काय करू आपल्या मंदिरापुरता दाखवू आपल्या एखाद्या तीर्थापुरता दाखवू आपण एखाद्या क्षेत्रापुरतं दाखवू आपण जे पाहिल्यासारखे दाखवू पण त्याचा माप आहे का हो नाही माप आहे माप आहे माप आहे माप आहे का त्याचं आमोप आमोप आता अमुक म्हणला म्हणजे शब्दाचा पुढे विचारच नाही अमुक आमाप अवस्था आहे ती आमाप मापच नाही आणि मला सांगा जो त्याचा संबंध ठेवतोय त्याचा माफ करायचा करता येईल का जो त्या संबंधात गेलेला आहे जो जातोय चालतोय राहतोय त्याचा माफ करावा तुकोबांना ते विचारत होते बरेच लोक तुकोबा तुमचा संबंध केवढा आहे म्हणे आकाश एवढा ते म्हणजे डोक्यात आहे का तू मोडक्या घरात राहतो आकाशामध्ये आकाशाचं सांगतो राहतो पुढे पडक्या घरामध्ये देऊमध्ये का नाही हा भाऊ हे दिसताने तुम्हाला दिसतंय तसा मी नाही हे दिसताने दिसतंय तसा मी नाही अनुरेनुया तोकडा अनुरेनुया तोकडा टोकड्या पडतील या बरोबरच जे पाहताय ना तुम्ही
ते मला मोजमापात येणार नाही का. माझी जी अवस्था आहे माझी अवस्था काय झालेली आहे. तेव्हा बाबाजींनी वरदार ठेवला. तेव्हा बाबाजींनी वरदार ठेवला. हात तेवढी मस्तकी आणि जेवण प्रसाद केले. हा लावणीया हात डोळ्याला काय केलं देवाला पोचवलेलं आहे. आता तुला कुठली चिंता करायचं काम राहिलं नाही. आता तुझी चिंता नारायण ते काम माझं आहे. आता तुझं नाही का. ज्या वेळेला तू हे सगळं मला अर्पण केले तेव्हा ज्या दिवशी सद्गुरूने कृपा केली त्या दिवशी हे सगळं त्याला अर्पण केलं. याच्या मोबाईलात त्याने दिलंय. याच्या मोबाईलात त्यांनी दिले हे त्याला दिले आणि त्याच्या मोबाईलात आपल्याला दिले. पण अजून आपण या दिले त्याला पण वापरतोय आपण. त्यामुळे वेळ बसत नाही. हा आपल्याला वापरायला काय दिले. वापरायला जे दिले तेच वापरावं. पण आपण ज्याला दिलेलं वापरतो आणि म्हणून घोटाळा होतोय. आणि तो घोटाळा होऊ नये म्हणून सावध व्हा. आणि हे जे काही हे त्याचं आहे त्याला देऊन टाकायचं आहे आणि आपणच त्याच्याकडे आहे ते घ्यायचं आहे. तीच अवस्था त्यांनी सांगितली. आता तू याचा संबंध जो आहे तो संबंध तुझा नाही तो माझा आहे. आणि मी सांगतोय तो माझ्यामध्ये जो काय विचार आहे तो संबंध तुझा आहे माझा नाही. म्हणजे ती वापरायची अवस्था माझी नाही ती तुमची आहे. आठवण करायचं काम तुमचं आहे. सांभाळायचं काम माझं आहे. जर आठवण केली तर मी मागे पुढे राहून सांभाळ करणारा मालक आहे. सामान्य गोष्ट नाही. एवढे सकळ जीवांचा नाही सकळ जीवांचा करीतो सांभाळ. आता मला सांगा आता आपल्याला असं वाटतंय हे सगळं आम्ही करतोय. मंदिर आपलं मंदिर गावाल्याने बांधलं. आपलं मंदिर तुम्ही केलं. जेवढ्याचं मंदिर त्या मंडळीने केलं. कोणी केलं. त्यांनी साथ दिली म्हणून झालं. त्यांनी साथ दिली नसेल झाला तर भाऊ झाला तर मग सगळ्यामध्ये तो बसलाय साथ द्यायला. हे साथी आली काय केलं पाहिजे त्या साथीला ओळखलं पाहिजे आणि साथीने काम केलं पाहिजे. साथीने काम करायला पाहिजे. आपण साथीला बाजूला ठेवतो आणि आपण पुढे हा होता म्हणून झालं. आणि हीच बडवणी आपली आपल्या डोक्यावर बसली आणि त्यामुळे आपल्या पाठीमागे काय झालं बनवा लागलेला आहे. कशाचा बनवा. सुकलिया वर्मा हेरा बडे वर्म समजून यायला नको. बाबा सांगायचे बाबा भाऊ वर्म समजलं पाहिजे. वर्मने समजलं काय उपयोग नाही. हो वर्म समजल्याने काय उपयोग नाही. वर्म एकच आहे म्हणे. Yeah.
राजाचा पुरावा आहे. वर्म जर समजलं आणि ह्याप्रमाणे वर्तन झालं तर दान आयतं मिळतंय म्हणे, आणावं लागत नाही, दान आयतं मिळतंय. आता मला सांगा, सांगायची वेळ आली काय करावं, सांगावं का न सांगावं? सांगावं तर थोडंसं कसं आहे, नाही सांगावं तर सोट्यात पडतंय. काय करायचं? दान आयतं मिळते, दान आयतं मिळते. मला सांगा आतापर्यंत सगळं जे काही कार्य घडतंय या विश्वामध्ये त्या आयतं आपल्याला मिळतंय का आपण करतोय कुटुंबात? बोला करून सांगायला लागलं. आम्ही करतोय म्हणून मिळते असं म्हणा, नाहीतर देतोय म्हणून होते असं म्हणा. काय मिळतो उत्तर मिळते पाहू मला. वृक्षाची पाने आले त्याची सत्ता झाडाची पानं सुद्धा हालतात त्याच्या सतीने. मग आपलं शरीर, आपलं कार्य आपल्यामुळे भ्रांती आहे का बरोबर आहे? ही भ्रांती जाण्याकरता सद्गुरू असावं. भ्रांती घालवायची असेल सद्गुरू शिवाय भ्रांती जाणार नाही. भ्रांती जात नाही तोपर्यंत परमार्थ नाही. भ्रांती गेलीच पाहिजे आणि भ्रांती जाण्याकरता सद्गुरू जवळ पाहिजे. सद्गुरूचं सांगितलं सतत पाहिजे. सततम कीर्तन येतो मग सतत कीर्तनात तुकोबांची अवस्था होती. तुकोबांची अवस्था होती. तुकोबा सतत कीर्तनात होती. म्हणजे तुकाराम सोडोनी काल काम वदनात रंग. तुकाराम सोडोनी काल काम वदनात रंग. मला सांगा तुकोबाने हे सगळं सोडून भजनामध्ये रंगले होते. मला सांगा वंचित झालं का? तुकोबा वाया गेले का? तुकोबाचं वाटोळं झालं का? नेमकं काय? तुकोबा जर चढले असतील, तुकोबाचा हेतू पुरा झाला असेल, तुकोबा जर काय सगळं वैकुंठवासी जर असतील तर मग आपण त्यांचा विचार करावं का नाही करावं? त्यांचं ऐकावं का नाही ऐकावं? आणि ती जर गोष्ट पाहिलं तर तुकोबांच्या अवस्थेमध्ये जर पाहिलं तर तुकोबा भजनात होते तरी कुठली अडचण आली नाही. पण आपण भजन करायला गेलो आलो असतो पण नाही म्हणजे नातू रडतोय, नातू रडतो. मला सांगा आता नातू रडतो किती दिवस रडत? यमदादा आला तर त्याला सांगा नातू रडतोय देऊ नको, जमल काय? कीर्तनाला येताना नातू रडतोय बाळाला सांगतो, यमदादा आला तर बाळाला सांगून पाय सोडतोय का? आपले आयुष्य चालले काळ पाठीमागे लागलेला आहे. कधी उडी पडेल सांगता येत नाही. एक एक आपल्या समोर बोका उचलून देतोय तरी सावध नाही, तरी सावध नाही. माझा बाप सांगायचा भाऊ म्हातारी मेल्याचं दुःख नाही म्हणे. मेली असेल वय झालं गेली जाऊ दे, पण त्या म्हातारीकडे पाहिलं तर ही अवस्था आहे. पण नवीन जन्माला आल्या तरी उतरतात, माझ्या अवस्थेत आलं तरी उतरतात, त्याला म्हातारा रोग देत नाही उतरतात. या ठिकाणचं आहे म्हणून सावध व्हायचंय, बदली लागायचंय. सावध जाऊ दे, सावध होऊन बदली लागा. देव करा कैवारी ही माझ्या मनाची वारी, अशी वारी व्हायला पाहिजे. ही खरी वारी आहे. सावध व्हायचं आहे. कशाचे? आपण विसंगतीमध्ये आहोत, आपण कुठेतरी अडकलेलो आहोत. सावध व्हायचं आहे आणि बाहेर निघायचं आहे.
बाहेर निघण्यासाठी आलो, बाहेर निघण्यासाठी आलो. हो कारण पहा ना, एका ठिकाणी वस्तीला राहायचं नाही का, मोह तयार होतो, मोह तयार होतो. साधू संत दूर दूर राहिले याचं कारण काय, मोह तयार होतो. एका ठिकाणी राहिले तर मोह तयार होतो. आता कशाला लोकांचं सांगत बसायचं नाही, आपलं सांगतो. लोकांचं काय सांगायचं, हा घरदार सोडलं म्हणजे काय झालं, घरदार सोडलं म्हणजे काय झालं, संपला का, संपला का, संपला का तो घरदार सोडलं. काही मंडळी म्हणते ना, बाबाने सगळे टाकून दे इकडे, आज पण इकडे केवढं जमलाय पाहिला का, इकडे जर पाहिलं तर हे पोरीला माहिती काय काय रे बाई, काय काय आहे तिथं, सगळं दोन सोडलं. आता हे एकटे गोपंडी बसाय करतात, त्यात पाहतो दोन ठेवल्या, 10-5 वाजले, तुमची टिपाळा साधं मला वाटतं 2-3 किती कचरे किती नाही किंवा ते प्लास्टिकचे नाही. मला सांगा आला का तू पाहतो बाबाचा संसार म्हण, हो बाबा बोकांडी, बाबाचे बोकांडी द्या. हा हे सगळं टाकून जायचं आहे, आपलं काही सबंध नाही. ज्यांच्या करता आहे त्यांचं आहे ते, आपलं काहीच नाही. आपल्याला वेळेपुरतं जे काही आहे आणि त्याचे काही संधान करण्याकरता जी काही योजना आहे तेवढेच सबंध आहे, एवढ्या करतात आहे ते, बाकीचं नाही. म्हणून मला सांगा, आपण ह्या ठिकाणी राहायचं पण कितपत राहायचं, आतून नसायचं असं प्रमाण आहे, बरोबर आहे. संसारी असावे, आपलं कसं आहे, परमार्थच असावं, असून नसावं, घरात घुसावं, आपलं असं आहे. आपलं घर आहे का, मला वाटतं कोणाचे घर राहते आणि हा आत्माराम त्याचा जाणीव कोणाला आहे, हे कोणाचं काय मालमत्ता आहे, कोणाची जाण आहे, मालकाची का आपली, आपला मालक कोण आहे हे कळलं पाहिजे. आपला मालक कोण आहे, सगळ्यांचा मालक एकच आहे. हो सगळ्यांचा मालक एक आहे. आपण वेगळे वेगळे मानायला लागलो म्हणून वंचित झालो. काही पुढे पडतं झालं बाबा पुढे, हा माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, एकच आई एकच बाप सगळ्यांचा आहे. आता जर म्हणलं चला बुवा या घरात जाऊ, तिथे म्हणजे हो बाहेर निघा, हे आमचं घर आहे. कोणाचे घर, कोणाचं घर आहे, हा आणि सगळं तयारी करून दिलेली आहे मालकाने, का तर कोणाला कोणाचं उन्ह दुनं होऊ नये म्हणून सगळं पुरवलेलं आहे. आई बाप म्हणजे सामान्य नाही, आई बाप म्हणजे सामान्य नाही, पण व्यापारात आम्ही तसं वागत नाही आणि वागलं तर वाया जात नाही. आणि जर पाहिलं तर परमार्थामध्ये आई आणि बाप जर एक आहे तर व्यवहारामध्ये 2 असतील का हो, व्यवहारामध्ये वेगळे असतील का हो, जे परमार्थाला आहे तेच व्यवहारात आहे, व्यवहारात आहे तेच परमार्थात, वेगळं काहीच नाही. आईचा ज्यांचा अनुभव विश्वदेव देव त्यांच्या घरी आहे. दर्शनाला जायचं असेल कोणाला तर
देव दयाजवळ याचे आणि पाप नाशे आपलं सगळं जर बाहेर काढायचं असेल, आपलं सगळं जर मोकळं व्हायचं असेल, देव दयाजवळ याचे का ही सगळी अवस्था ज्याला कळते त्यांची अवस्था आहे ती मातृ पितृ काय पुरावा देणार? काय पुरावा आहे? मातृ पितृ दोन बाजू आहे. मातृ म्हणजे आपलं आई बाप, मातृ आणि पितृ म्हणजे गेलेले त्यांना गाणारे पितृ. मातृ पितृ भरता सगळं रापार कोणाला निवडलं नाही. चतुर्भुज नर होऊन गेला, सगळ्यामध्ये तोच नटलेला आहे. चतुर्भुज नर होऊन गेला, सगळ्यामध्ये तोच विठ्ठल बापा माया माय बाप तुमचा बंधू बहीण सगळं ठीक आहे. कृष्ण माझी माता, कृष्णच माझा पिता, बंधू बहीण तुमचा कृष्ण माझा, हे सगळं माझंच आहे, मीच आहे. पण ही आठवण आपली मी आणि माझी आईची आठवण, मी आणि माझी आईची आठवण विसरलं जायचं. ज्याची अवस्था आहे, ज्याची अवस्था आहे, ज्याचा मी नाही माझे नाही. जय बाबा मी आणि माझी आईची आठवण विसरले जायचं अंतकरण. बस हे ज्याला जाणवलं ना, कामच झालं. हे एवढंच वाटत आहे. रोग मला म्हणजे एवढाच आहे, पण सगळं जग त्यात गुंतलेलं आहे. काय करावं, हे एवढंच बाहेर काढायचं आहे, हे एवढंच गेलं पाहिजे. आणि ती गोष्ट साधू संत म्हणतात, हे एवढं गेलं तर तो कायमचा साधू आहे, कायमचा संन्यासी आहे, कायमचा महत्वाचा देव आहे. सगळ्यांचा देवांचा देव आहे का. हे एवढं पडतं गेलं पाहिजे. आणि हे नेमकं माणूस सोडत नाही. आता या जर पाहिलं, चांगलं पाहिलं तर हे आपलं आहे का हो? शरीर तरी आपलं आहे का? शरीर कोणच आहे? आहे
नाही. आणि त्याने कमवलेलं कोणाचं आहे? त्याच्याकडे जी जमाबंदी आहे ती कोणाची आहे? कुबेर कुबेर पाहिजे का तुम्ही? जातात कुबेरला बाबा, जातात ना कुबेरला, जातात ना खाऊ म्हणजे धन मिळत ते. आता इथं सांगतं ज्यांनी कमवले तीच कुबेर घेऊन जातोय आणि लोक कुबेर करायला जातात. कुबेराचं जातं काय वेगळं धन मिळतोय. आता इतर साधूंचं काय म्हणतात, ही धन ती आहे ती कुबेराची आहे, ती घेऊन जातात. हा काय नेमकं चाललंय बरोबर का चुकीचं? जे काळाचे तिथे या माणसाचं काहीच नाही. पण माझी म्हणणी वाया गेला. माझं म्हणून वाया चाललेलं आहे. आता मला सांगा हे एवढं टाकायचं आहे, कुठे जावं लागेल? कुठे जावं लागेल? नामदेवाची घरवाली काय नाव तिचा? रजाई का? हा राधाईत ना, राधाई हा ती आपला तो परिस भागवत नावाचा ब्राह्मण होता आणि त्याची घरवाली हे कुटुंब काय नाव तिचं मला नाही सांगते. आणि त्या कुटुंबातली ती बाई तिच्या घरी गेली रजाई बसायला, तर पाहिलं तर सगळं काढ बापरे. कुठून म्हणजे माझ्या मार्गाकडे परीच आहे. ते परीच आता लोकांना लावलं तर म्हणजे सगळं उडून जाते. कुठे दाखवतं तरी आधी घेऊन, आता गोळी भाजी पाहिजे आधी घेऊन ही म्हणजे थोडा वेळ देते का? आता माझ्या नवरा माझी नाही मी आणून दिलं लगेच. गेले घेऊन तिने पाहिलं हा तेवढं सगळं उभारून दिलं, सगळं सोन्याचं बनवलं. मला काढा पाहिलं बापरे आज काय भानगड आहे म्हणे. आज काय भानगड आहे? ते सांगितलं एक उडून आणलं म्हणजे काही नाही. शेजारच्या बायकून पुढे दाखव नाही ते तिचा नवरा मारे बोबडी ओढून गेले तर काय करावं? हा ते जे इकडे घेतले इकडून आणि तिथे चंद्रभागेमध्ये फेकून काय आता फेकल्यावर यांच्या भानगडी आपल्याला माहिती आहे किती भानगडी होतात. हा त्याच्यावरून आता चांगलं होतं का वाईट होतं? तुम्हाला काय म्हणायचं? चांगलं होतं का वाईट होतं? बोलायला तुम्ही बोलतच नाही. हा तू म्हणजे तुला काय लावू वाटेल असं? पाहिलं एवढं म्हणजे जास्त आलं, जास्त उतरणी झाल्या भानगडी. आणि मग यांनी पाहिलं काय झालं, काय नाही म्हणे. तुम्ही तो पर्यंत फेकून दिला तुला होता का म्हणे? हो का तुला परत घेऊन टाकतो का? चाल माझ्या संग आंघोळीला. गेले घेऊन आणि मुठीवरून काढलं. काय काढलं? आता होता कोण तो? हा तर नावाने भागवत परीत होता, पण तो तत्वाने परीत होता. तत्वाने परीत होता. मोठी पडली काय मी त्याच्या पुढे तुला घेऊन निवडून त्याचे डोळ्याचे फुल गेले, त्याने डोळेच वाटारले. म्हणतो बाबा पाया पडतो, बस झाला आता नको मला सगळं मिळालं. तिथून त्या भागवत परिसराचं सुद्धा परिवर्तन झालं का? परी सापडला म्हणून. त्या परिसरातले आणि सद्गुरूची उपमा जुळत आता एकच नाही, सगळी चंद्रभागा सोन्याची होती. का होता कोण तो? पावर
परंपरेची होती, अनादी काळची होती, खरी ताकद होती. त्या ताकदीवर हे सगळं जग चालतंय. आपण काय पाहतो, थोडस चाटूला आंबे मागली की आपल्याला असं वाटतं सगळं मिळालं. मग चोपरामध्ये फिरतो ना तो. तुम्ही हात विचार ना, खीर बनवायला हात विचार ना, त्याला विचार ना किती गोड झाली. कमी पण साखर पडले, कमी जास्त पडलाय, आळणी झालंय का कसं झालं त्याला विचारा, सांगत. पण एवढा ताट म्हणजे पार भरून जायला राहतो, पण ताट वाचत नाही. ताट तसंच आहे, तसंच आहे. कर्मार्थ हा हरिपद प्राप्ती भोळ्या बाबी अभिमान याची. म्हणजे गर्भवासाला जावं का हरीचा संबंध घ्यावं. हरी कुठे आहे? ये हरी आत्मा जीव शिव सम. बस ही समावाचा ज्याला करली, तो समावेश केला तो हरीचा. आणि त्याच्या संगतीने अनेकांना लाभ. हा तोच लाभ आहे. हो, हा तोच लाभ आहे. ज्यांना हरी कळला त्यांनी आपल्याला हरीचा संबंध शिकवला. तो शिकवला तोच आज आपल्या पदार्थ आहे, वेगळं काहीच नाही. आपल्याजवळ काय आहे, आपण भांगार. पण संतांची कृपा आणि हे परिवर्तन. संत कृपा झाली, साधी गोष्ट नाही. संत म्हणजे नुसतं बोलणं नाही. म्हणून आज हरिपाठाला आपण संतांचा महिमा सांगणारा संत काय तीच आहे. तिसरं संत ज्ञान देवाला न मिळणारी अवस्था प्राप्त झाली का संत कृपा झाली, इमारत फळ आली. निवृत्तीने ही गोष्ट प्राप्त करून दिली. म्हणजे माझ्या सद्गुरूने. आता ज्यांचा सद्गुरू श्रीमंत तो कुठे जन्माला आला? जन्माला कुठे आला सांगा ना. तो श्रीमंताच्या घरात जन्माला लवकर आले मला आणि ही गोष्ट ज्ञानदेवाला प्राप्त झाली का? आणि सद्गुरू वस्तुस्थिती जर पाहिलं, सद्गुरू म्हणजे सामान्य गोष्टच नाही. आणि ती गोष्ट त्यांना प्राप्त झाली आणि त्यांचं कौतुक सांगतायत. कोण? ज्ञानोबा राय. ज्ञानोबा राय कधीच विसंबत नाही.
ज्ञानोबाला कधी तुम्ही संपत नाही. मला वाटतं वारीच्या वेळेला ते आपली सगळा समाज घेऊन कुठे जात आहे? दादाच्या पेटीला. दादाच्या पेटीला का उपकार केले त्यांनी, उपकार केले म्हणून कधी कधी काही मंडळी पुरावा देतात म्हणे काय सांगो त्या आईबापांना महत्व देत आहेत, आईबापांना महत्व देतात असं काही आपण केले उपकार नाही 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 देवा तुझा तुकडोबा काही याचं ते तुम्ही घेऊन जाता. ते कोणी पुरावा जो पुरावा पाहिजे ज्यांच्या वंशात ही लेकरं आली असा पुरावा आहे. असा पुरावा आहे तो आहे का लक्षात आहे ना? कुठला पुरावा देणार आता? कुठला पुरावा तर पाहिजे. पुरावा तर पाहिजे. पुरावा नसेल तर पुढे काही चालणार नाही. बंद करायचं चालेल ना? तसंही म्हणत नाही असंही म्हणत धन्य 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 ते बोल धन्य त्याचे आई वडील, धन्य त्याचे आई वडील त्यांच्या वंशामध्ये ही लेकरं आली असा पुरावा आहे. त्यांच्या वंशामध्ये ही लेकरं आले त्यांची पूज धन्य. कोणाचे येत नाही, कोणाचे येत नाही, कोणाचे येत नाही. पहा ना बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो पण भगवान परमात्मा कोणाच्या घरी जन्माला येत नाही आणि आला तो भाग्यवंत असेल. एवढा आदर केला, एवढा आदर केला पण त्यांनी सांगितलं आता तरी तुमचा खरा आहे, मृत्यू जरी चांगला आहे तरी सुद्धा तुम्हाला बंदी शाळेत जावं लागेल का? तर मला आता वचन मिळते ना ते तुम्ही बंद करणार आहात, मला बंधन करणार आहात. माझी जी योजना आहे तुम्ही बंद करणार आहात. मला पुढे त्रास होईल, इतका त्रास होईल तर मला इथे राहता येणार नाही. इथे ह्या गावचा राजा आहे आजचा त्याला भयानक असा होता. तो कोण? नाही 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 देणार नाही देणार. तो कोण? आता बरोबर आहे. असं लक्षात यायला पाहिजे ना कोण? तोच राजा. तो त्याला थोडासा होत नाही. बहीण तर दिली पण आता तिचा वंश होईल. पहा ना कसं आहे संशय कसा घुसतोय, संशय लय मागत घुसतोय, संशय लय लवकर घेतोय पण संशयातून निघायचं म्हणलं का म्हणजे जमत नाही. संशयातून निघण्यासाठी योजना आहे. ही जी शाळा आहे ही जी काही एवढं मोठं कार्य केलं बाबांनी या गावच्या मंडळीने भाग्यवंत आहे ते. ही योजना केली तिथे आपल्याला उड्यावर बसावं लागलं असतं. एवढं मोठं मंदिर तयार होते पुढे आणि ही अशी अवस्था आहे. आणि या अवस्थामध्ये जर पाहिलं तर भाग्यवंत आणि ती गोष्ट त्याला पटवत नव्हती आणि मग बंदी शाळेत ठेवले, सगळं बंद करून ठेवले, सगळे बंद करून ठेवले. अरे आपल्याजवळ काय किती कुलपण, किती टाळे, किती रेकॉर्डार आणि किती आपली ताकद, किती ताकद पटवता येईल बाबा, पटवता येईल. कोणून पाहिलं त्याने पण कोणून राहिले बरं त्याच्याकडे त्यावेळेला मागा गेले त्या उठून आम्हाला जाऊ द्या म्हणले नाही नाही. काय केलं त्याने? मालकाजवळ सगळं आहे त्याच्याकडे काहीच नाही लागत. त्याला सगळं 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 तो एकदा तयार झाला गाड्याला गती द्यायला लागला तर त्याला काहीच अडचण नाही, काहीच अडचण नाही. असा तो अडचणी नसलेला मालक आणि त्यांच्या औषध आलेला आहे आणि त्यांना बांधून ते म्हणे घबरा बोलू नका. तो म्हणे तुम्ही घबरा मला बोलल्याशिवाय जमणार नाही. म्हणे तो येऊ दे ना मी त्याची वाट पाहतो. मी आलो त्याच्यात का चालू ना घाबरत नाही का तुम्ही फक्त मला डोक्यात घ्या, डोक्यावर घ्या, डोक्यात घ्या. काय सांगितलं आपलं डोक्यात घेतच नाही आपण डोक्यावर घेतो. उतरलेल्या कमळावरती पायाची बंद करून गेले सोडवावं लागले ना. ताकद कोणाची आहे? तसंच
भ्रांती घालवायची असेल, आपले असलेले बंधन तोडायचे असतील बंधना बाजूनी मग आपण होऊन गेलं ना. उकलीच्या गाठी देता आणि मिठी सावकार बोलावाय विठ्ठल पाहावाय विठ्ठल करा विठ्ठल जीवे भावी निसुसे म्हणून मोकळी काय याने मिळणार आहे. आणि मग सांगितलं उतरा मला डोक्यात घ्या, डोक्यावर घ्या, डोक्यात घ्या, डोक्यावर घ्या, डोक्यात घेतलं डोक्यावर घेतलं. पुढे यमुना माई आठवीत झाली तरी आली ना माया आली का. मलाही भेटायचं ते, मलाही भेटायचं, मलाही भेटायचं. ठीक आहे आता इतका पूर महायमुनेला पूर, महायमुनेला पूर का जोया काठी भरून चालली. आणि मग हा बाबा घेऊन चाललेला आहे, नंद बाबा घेऊन चाललेला आहे. चालतात कथा पाच तोंडामध्ये पाणी जातीवर आले तेव्हाही पाहिजे हो इतकं झालं काय. मग काय काढला टोपलीतून बाहेर उडवला. आता अवस्था काय होती जन्माची अवस्था काय होती. त्या बाळाला काही कळतंय काय, बाळाला काही कळतंय का, जन्माला आले कळतंय का. तर या टोपलीतून पाय पाय काढला आणि तिला सांगितलं राम राम. तिथं मोकळी झाली. एकाच विचारामध्ये एकाच वर्षामध्ये मोकळी झाली, बंद तुटली. मग तिकडे गेलं, तिकडे सगळे झोपले होते ते ठेवलं. तिकडून परत कपाळ घेऊन आले, कपाळ घेऊन आले आणि कपाळ घेऊन आले. आल्यावर परत बंद नाही. म्हणजे आता मांडपात आहे, मांडपात आहे तोवर बंद गेले तर घरी गेले का परत गेलं घरी येऊन, गेलं घरी येऊन पाहिलं हा अंकात आला, आला धावत पुढत आला. हे आहे का हा फिरवतो फिरवतो. तो म्हणतो हो 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 खेळो जरा खेळो. पण मी निसरते कशी, कारण मी सामान्य नाही, मी आदिशक्ती आहे. सामान्य आहे का यंदा असं वाटतंय नाही तिला मोठी कुठेतरी कोण त्याच्या पुढे कोण ती देवाची लीला आहे, देवाची लीला आहे. आणि मग फिरवलं फिरवलं निसर्ग सांगितलं अरे मला काय मला काय तुझं लागेल रे उपर मार्गापुढे काही चालत नाही म्हणून मालकी आका आपण सोडू नये. आपला मालकी आका आहे, आपण मालकी आकाची माणसं आहोत. माणूसच मालकी आकाचा इतर नाही. आणि म्हणून आपला मालकी आका आपल्या ताब्यात ठेवायला सद्गुरू सेवा करत राहा. आपला मालकी हा कधीच वाया जाणार नाही, फक्त सद्गुरू सेवा. कारण सद्गुरूचं सानिध्य कायम संतोषंत राहिलं पाहिजे. सद्गुरू हा मनातून ध्यानातून कायम राहिला पाहिजे. असं चिंतन आपलं रोज चाललं पाहिजे. सद्गुरू मनात ध्यानात चिंतन जर असेल तर एक सुद्धा वाया जाणार नाही, एक सुद्धा वाया जाणार नाही. काळ बुडूनच जाणार आहे, काळ बुडूनच जाणार आहे. पण आपण काळाला वाढवायचे पाठीमागे लागलो का चुकाच करायला लागलोय. चुक होऊच नाही असं वर्तन